हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 15 एप्रिलच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. रम्या काव्याला जेवायला बोलवायला आलेली असते. रम्या म्हणते 2 जीवांची आहेस तू. काव्य नर्वस असते. काव्य म्हणते बर्डन आलंय मला. रम्या म्हणते काय ऐकतेय मी. काव्य म्हणते टायमिंग चुकलं की सगळं चुकतं. रम्या म्हणते पूर्वीची काव्य असती तर तुकडा पाडून मोकळी झाली असती. बघ, निर्णय तुझा आहे, घेऊन टाक. आजच्या काळात अवघड नाही हे सगळं. मी तुझ्या पाठीशी उभी राहील. वसू म्हणते किती सर्टिफिकेट्स मिळवलीत अगं, काय कमालीचे अचिव्हमेंट्स आहेत तुझ्या. रम्या म्हणते यामध्ये आणखी एका अचिव्हमेंटची भर पडणार आहे. वसू म्हणते काही सांगशील का मला. रम्या म्हणते काव्य फायनली माझ्यासमोर बोलली की मला या बाळाचं ओझं होतंय. वसू म्हणते काय, कसं केलंस तू हे सगळं. रम्या म्हणते मी तिला एवढंच म्हटलं की विचार कर, आणि आजच्या काळात अवघड नसतं हे ॲबॉर्शन वगैरे. मी बोलली व्यवस्थित समजावून. वसू म्हणते तुझी क्लीन इमेज जी ठेवली ना तू, ते बघता काव्य तुझं नक्की ऐकेन असं वाटते. रम्या म्हणते एकदा का तिने माझं ऐकलं आणि हे बाळ ॲबॉर्ट केलं की काव्यार्थ संपलंच म्हणून समज. माझं गट फिलिंग मला सांगते आजचा दिवस संपायच्या आत काव्य स्वतः माझ्याजवळ येईल आणि मला म्हणेल मला वाटतंय आपण हॉस्पिटलला जाऊन हे बाळ ॲबॉर्ट करूयात. रम्या तू येशील का. वसू म्हणते तू जाशील का मग. रम्या म्हणते जावंच लागेल ना, नाहीतर देशमुखांची थोरली सून त्यांच्या वंशाचं काय करते याचे पुरावे कसे गोळा करणार आपण. दोघी मोठ्याने हसतात. काव्य रूममध्ये रडत असते. पार्थ विचारतो काय झालंय. काव्य म्हणते तुम्ही बरोबर होतात पार्थ, बरोबर बोलत होतात तुम्ही रम्याबद्दल. पार्थ म्हणतो तिचं काय. काव्य म्हणते मला जरा डाऊट आला होता म्हणून मी गेले होते तिच्यासोबत बोलायला. तिचं सगळं बोलणं ऐकलं. जेव्हा वसू आणि रम्या बोलत असतात तेव्हा ते बोलणं काव्य बाहेर ऐकत असते. पार्थ तिला म्हणतो मी तुम्हाला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला सांगत होतो ना तिच्यावर विश्वास ठेवू नका. काव्य पार्थला सॉरी म्हणते. काव्य म्हणते काल रम्याची मैत्रीण पण आली होती घरी. इनफॅक्ट रम्याने तिला घरी आणलं होतं असं म्हणावं लागेल. मूल झाल्यामुळे करिअर मागे पडेल असं म्हणत होती ती. रम्याचा गेम प्लॅनचा भाग होता तो. पार्थ चिडतो आणि म्हणतो मी आता जाऊन रम्याला म्हणणार आहे तू आणि तुझी आई चालत्या व्हा घरातून. काव्य म्हणते तुम्ही कारण काय सांगणार. आता रम्याचं काय करायचं हे तुम्ही नाही बघणार पार्थ, ही काव्य पार्थ देशमुख बघेल. पार्थ म्हणतो आता तिला दाखवून द्या जुनी काव्य काय करू शकते ते. काव्य म्हणते या सगळ्यात मला माझ्या बोक्याची साथ हवी आहे. पार्थ म्हणतो माझ्या मांजरीला कायम साथ असणार आहे. आणि हा एपिसोड इथेच संपतो. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आय के मिक्स तडकाला. बाय.